नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज भाजणीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत। दही शेंगदाण्याची चटणी किंवा दहीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा, लोणच्यासोबत सुद्धा हे इतके अप्रतिम लागतात। त्यासाठी मी सर्वप्रथम घेत आहेत एक मोठा चमचा भरून भाजणीचं पीठ। भाजणीचं पीठ कसं करायचं याचा व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वीच अपलोड केलेला आहे, चॅनलवर तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्याला यात ॲड करायचा आहे मोठा बारीक चिरलेला कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, अर्धा चमचा घालायचा आहे ओवा, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालत आहेत, कारण मी हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे त्यामुळे थोडी कमी घालते। चवीपुरतं घालायचे मीठ आणि बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव झाल्या पाहिजे सर्व जिन्नस। या थालीपीठाला कोणी कोणी धपाटे असेही म्हणतात। अतिशय पौष्टिक असा नाश्ता थालीपीठ म्हणून तयार होतात। मिक्स झाल्यावर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि गोळा मळून घ्यायचा आहे। नॉर्मली जसं आपण कणिक मळतो तसंच मळून घ्यायचं आहे, फक्त थोडासा सैलसर ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने गोळा मळून झालेला आहे। याला आपल्याला काही रेस्ट करायला ठेवायचं नाही, लगेच बनवायला घेतले तरी चालतील थालीपीठ। एका पोळपाटावर मी घेतला आहे कॉटनचा छोटासा रुमाल, त्याऐवजी तुम्ही बटर पेपर किंवा प्लास्टिक घेतलं तरी चालेल आणि हे ओला करून घ्यायचा आहे हा रुमाल, म्हणजे थालीपीठ थापायला सोपे जातील। त्यावर पसरवायचे पांढरे तीळ आणि असा गोळा घेऊन पाण्याचा हात लावून व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे। बोटांच्या साहाय्याने किंवा तळव्यांच्या साहाय्याने थापून घेतलं आणि अशा पद्धतीने ह्याला छिद्र पाडून घ्यायचे बोटाच्या साहाय्याने, जेणेकरून इव्हनली हा सेकला जाईल तव्यावर। तवा गरम करायला ठेवला आहे आणि असा रुमाल उचलून अलगद थालीपीठ तव्यावर टाकायचं आहे। 1-2 मिनटं सेकला गेलं की या ज्या आपण छिद्रे केलेत त्यातनं थोडं थोडं तेल सोडायचं आणि कडेकडेने सुद्धा थालीपीठाच्या थोडं तेल सोडून घ्यायचं आहे। किंचित पाण्याचा असा हबका मारून लगेचच त्यावर झाकण ठेवून घ्यायचं। एका बाजूने वाफ बसली की मग आपण हे थालीपीठ पलटून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे थालीपीठ आपले तयार आहेत। अशा मी दुसरे सर्व थालीपीठ बनवून घेते। पाण्याचा हात लावल्यामुळे काय होतं, हे थालीपीठाचं पीठ जसं जसं वेळ जाईल तसं तसं कोरडं पडत जातं, म्हणून हे थापण्यास सोपे जाण्यासाठी पाण्याचा हात लावायचा। नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा तुम्ही बनवू शकता। पोटभरीचा नाश्ता आहे, तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।